नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात जनसभांना संबोधित करून अनेक विविध ठिकाणी रोड शो रॅली करत असल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होणार आहे। या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। दिंडोरी आणि कल्याण येथे एका सभेला संबोधित केल्यानंतर उत्तर पूर्व मुंबई येथे एक रोड शो करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दुपारी पंतप्रधान मोदी दिंडोरी येथे एका सभेला संबोधित करणार आहेत। त्यानंतर सायंकाळी कल्याण येथे प्रचार सभा घेणार आहेत। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय आणि दावा केलाय की भाजप नेत्यांनी मोठी आश्वासने दिली परंतु ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले। काँग्रेस उमेदवार के.एल. शर्मा यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे प्रचार सभेला संबोधित करताना प्रियंका म्हणाल्या की भाजपचा इतिहास एकच आहे, बडे बडे वादे जमीन पर कुछ नहीं, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। भाजपला मतदान करण्याविरुद्ध जनतेला चेतावणी देताना काँग्रेस नेत्याने जोर दिला। भाजपला पुन्हा सत्तेत आणल्याने पुढील 5 वर्षांसाठी गरिबीचे चक्र लावणीवर पडेल, असंही वक्तव्य प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे प्रचार सभेत केलंय। आपकी एक सांसद है, मैं जानती तो हूँ नहीं उनको, लेकिन मैंने सुना है कि वो भी अपने काम की सूची नहीं गिना सकती। आपको कहा था 13 रुपए की आपको चीनी मिलेगी, अब तो आपको चीनी मिलती ही नहीं है ना। आपको बड़े बड़े वादे किए थे, 15 लाख आपके खाते में मिलेंगे, कहा है भाई 15 लाख रुपए। तो कह रही है 4 आने नहीं है, 15 लाख है ना। सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आता देशाच्या अर्थव्यवस्थेवरही लोकांच्या नजरा लागल्यात। वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीज भारतीय अर्थव्यवस्थेबाबत त्यांचे अंदाज मांडत असून आता मूडीज या रेटिंग एजन्सीने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज लावलाय। भारतीय अर्थव्यवस्थेवर मूडीज रेटिंग तेजीत असून चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.6% दराने वाढेल, असं मूडीज रेटिंग्सने मंगळवारी सांगितलंय। वेगवान आर्थिक वाढीसह मजबूत पतमागणी नॉन बँकिंग फायनान्स क्षेत्राच्या नफ्याला आधार देईल, असं मत मूडीजने व्यक्त केलंय। मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंग्सचे 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेत। शहरात सुमारे 1200 अधिकृत होर्डिंग्स असून अनधिकृत हवामानातील बदलामुळे वावटळ, अवकाळी पाऊस यासारखी नैसर्गिक संकटे उद्भवू लागली आहेत। मुंबईतही घडलेली घटना धुळीच्या वादळामुळे घडली आहे। हे लक्षात घेता शहरात रस्त्यानजीक असलेली सर्व होर्डिंग्स काढून टाकण्यात यावीत अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 15 दिवसात होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे। मुंबईमधील घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या होर्डिंगने 14 जणांचा बळी घेतलाय। त्यानंतरही छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अधिकारी यांना जाग आलेली नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये 420 अधिकृत होर्डिंग्स असून या होर्डिंग्सद्वारे महानगरपालिकेला दर महिन्याला 14 लाख आणि वर्षभरात 2 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं। पण शहरांमध्ये जवळपास 1000च्या वरती अनधिकृत होर्डिंग लावलेले आहेत। या अनधिकृत होर्डिंगचे 2 वर्षापासून ऑडिट केलेलं नाहीये की त्यांना नोटीस दिली नाहीये। त्यामुळे महानगरपालिका झोपेत आहे का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतात। तर या अनधिकृत होर्डिंग्समुळे जर कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही जनतेला पडला असून महानगरपालिका यावर कधी कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई येथील घाटकोपरमध्ये ज्या होर्डिंग्समुळे 14 लोकांचा बळी गेला होता, त्यानंतर मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जागे झालेले अजूनही असं वाटत नाही। कुठे पाहायला गेलं तर आपण जर पाहायला गेलं तर 420 होर्डिंग्स ह्या अधिकृत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर एकूण जर पाहिलं तर 1000च्या वरती ह्या होर्डिंग्स आहेत ज्या की अनधिकृत आहे। मात्र महानगरपालिका मात्र अजूनही कुंभकर्णाचे झोपीत आहे का असं एकूणच आपल्याला याच्यावरून दिसत आहे। जर आपण जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर मी आज या क्रांती चौकामध्ये आहे, इथं जर पाहिलं तर मोठमोठ्या प्रमाणामध्ये आहे इथं आपल्याला होर्डिंग्स दिसत आहेत। या होर्डिंग्स ज्या आहेत तर ह्या अधिकृत आहे का अनधिकृत आहेत, मात्र याचं ऑडिट आहे तर हे ऑडिट मात्र मागील 2 वर्षापासून झालेलं नाही असं देखील समजतं। मात्र महानगरपालिका आता छत्रपती संभाजीनगरवासियाच्या जीवाशी खेळ करते का हे देखील प्रश्न आता उपस्थित होत आहेत। कारण की जर पाहिलं गेलं तर या होर्डिंग्समुळे जे आहे तर अनेक जागेवरती आपण बघितलेलं आहे। याच्या पहिले देखील कोल्हापूरमध्ये देखील एक होर्डिंग्स रिक्षावरती पडली होती, तिथं देखील लोक मृत्युमुखी पडले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं 96 दर्गामध्ये एका हॉटेलवरती होर्डिंग्स पडली होती।
पण दुर्दैवाने तिथं कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र आज जर पाहायला गेलं तर 1000च्या आसपास मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग असल्याचं असं बोलले जाते. मात्र याच्या कोणतेही ऑडिट किंवा काही नाही. जर महानगरपालिकेचं जर पाहिलं तर इथं जवळपास 2 लाखाच्या वरती जास्त रोजचं इन्कम आहे आणि वार्षिक उत्पन्न जर जवळ 2.5 कोटीच्या आसपास आहेत. मात्र ह्या होर्डिंग्स जे आहेत लावलेल्या अनधिकृत, त्याच्यामुळं ना महानगरपालिकेला उत्पन्नात भर पडते ना त्याच्यापासून काही उत्पन्न नाही. मात्र या होर्डिंग्समुळं मात्र नक्की कोणाचा जीव जाऊ शकतो हे मात्र नक्की आहे. मात्र आता महानगरपालिका ही कुंभकर्ण झोपेतून बाहेर येते का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी संजय, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर. इस्रायल हमास युद्धात भारतीय लष्करातील माजी कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून वैभव अनिल काळे काम करत होते. कर्नल काळे सोमवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाने राफा येथील युरोपीय रुग्णालयाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झालाय तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. काल मंदसौर पासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीतामाऊ सुवासरा रस्त्यावर जवानांची बस एका थांबलेल्या ट्रकला धडकल्याने एक होमगार्ड जवान ठार झाला असून मनोहर लाल असं या मृत होमगार्डचं नाव आहे. तो राजस्थानचा रहिवासी आहे. इतर 7 जण जखमी झाले तर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावून आणि नियुक्त केंद्रावर ईव्हीएम जमा करून जवान परतत होते तेव्हा बसने थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश प्रजापती यांनी सांगितली आहे. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रकाश कापडे हे सीआरपीएफ मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे अंगरक्षक म्हणून कार्य करत होते. काल त्यांनी स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये, पण त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. राज्यात पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झालाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला गेलाय. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये मुंबई नगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या या विजयाने दिल्ली कॅपिटल्सने स्वतःला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राखले. परंतु त्याच वेळी त्यांनी राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफचे तिकीट पक्क केले. राजस्थान रॉयल्स 12 सामन्यात 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवल्याने लखनौ सुपर जायंट्सलाही 16 गुणांपर्यंत जाण्यापासून रोखले. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स हे 2च संघ जे 16 गुणांपर्यंत पोहोचणारे संघ राहिलेत. वेळ झाली आहे बातमीसह टॉप 10 मध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.